जरा इकडे आता हे फक्त फॉर्मल स्वरूप या कार्यक्रमाला देण्याचं कारण की आम्ही 2019 नंतर ॲज अ प्लॅटफॉर्म पहिल्यांदा समाजामध्ये पुन्हा येतो. आतापर्यंत जे काही व्याख्यानमाला झाले आणि छोटे मोठे जे काही इंटरव्ह्यू, चांगल्या लोकांचे इंटरव्ह्यूचे कार्यक्रम झाले ते सगळे व्हर्च्युअल झाले आणि थोडंसं आता कोविडची पण आपल्याला थोडा आराम दिलेला आहे, त्याच्यामुळे छोटा हॉलही छोटा निवडण्यात तेच कारण होतं की मोजके लोकांमध्ये करू आणि जितके मोजके होते त्यापैकी मोजकेच आले, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणि सोशल मीडियाला लाईव्ह होणार आहे त्यामुळे बरेच लोक इथे पोहोचलेले नाही तिथे असू नये तर हरकत नाही. तर आज आपण या ठिकाणी युवा हमने एक डिजिटल मॅगझिन तयार केली आहे. तर त्याचे इनॉग्रेशन प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर बऱ्यापैकी इथे लोकांना सगळे मित्रच आहेत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांना माहिती की युआयएम काय आहे आणि युआयएम काय काम करते. तरी मी एकदा सगळ्यांना रिव्हिजन म्हणून एकदा सांगतो. युआयएम 2019 मध्ये सुरू झालं. तर सुरुवातीची एका शिबिरापासून झाली होती. अमोल सर आहे त्या ठिकाणी, त्यांची थोडक्यात तुम्हाला ओळख होईलच थोड्या वेळाने. तर भीमाशंकरच्या आदिवासी भागामध्ये काम करणारे जे काही ऑर्गनायझेशन आहेत ते अमोल सर आहेत. तर त्यांच्या बरोबर आपण एक शिबिर घेतलं. ते 7 दिवसाचं शिबिर झालं होतं. त्यामध्ये श्रमदान महाराष्ट्रभरातून 45 मुलं आणि मुली आपण 7 दिवसासाठी तिथे गेलो. तर त्यामधून श्रमदान असेल आणि दिवसभर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी. पण ते शिबिर वेगळं ठरण्याचं कारण असं झालं की बऱ्याचदा आपल्याकडे बोलायचाच भातच बोलायचीच कडी होती. पण त्या शिबिरामध्ये विशेष आम्हाला याचाही आनंद होतं की आमचे हात चांगल्या कामाला लागले. बऱ्याचदा असं होतं की आम्ही ज्या कार्यक्रमात सहभागी होतो त्याच्यामध्ये फक्त बोलणं होतं आणि प्रॅक्टिकल काही काम होत नाही. पण या शिबिरामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली ते खूप छान झालं. आज तिथे एक हॉस्पिटल सुरू आहे, दर रविवारी तिथे डॉक्टर प्रॅक्टिस करतात. अगोदरही करत होते पण ते एका काकांच्या घरामध्ये होत होतं. आज त्यांना हक्काच्या 4 खोल्यांचं हॉस्पिटल झाले आणि ज्या आदिवासी भागामध्ये हॉस्पिटलमध्ये लवकर न पोहोचल्यामुळे कित्येक आयांचा मृत्यू झाला. आज तुम्हाला वाटतं की त्या कामामुळे अमोल सरांच्या या कामामुळे ते थांबलेले नाही. दर रविवारी पुण्यातले काही डॉक्टर जनमंच नाव जन आरोग्य मंच म्हणून आहे. तर तो डॉक्टर लोकांचा ग्रुप आहे. ते तिथं दर रविवारी जातात, व्हॉलेंटरी प्रॅक्टिस करतात, त्याची फीस घेत नाही. असं ते त्या आदिवासी बेल्टमध्ये आंबेगावच्या ते हॉस्पिटल सुरू झाले. त्याच्यामध्ये आपल्या श्रमदानातून खारीचा वाटा आहे. याचा आम्हाला छान वाटतं की एवढ्या मोठी इमारतीमध्ये आपलाही नावाचा एक दगड आहे त्याचा. तर अशा शिबिरामधून आपण व्यक्तिमत्व विकास आणि इतर गोष्टी, इतर ऍक्टिव्हिटी मधूनही तरुणांबरोबर काम करत असतो. याच्याच व्यतिरिक्त मग शिबिर झाल्यानंतर आम्ही स्कोअर टीम गेलो की आपण फक्त शिबिरापुरतच मर्यादित राहायचं. तर बऱ्यापैकी याच्यामध्ये सोशल सायन्सची मुलं आहे. तर सोशल सायन्स म्हटल्यानंतर आपण जे शिकलो त्याची युटिलिटी कशी करता येईल हा नेहमी भांडवणारा प्रश्न असतो. मग त्यातून आम्ही युवा थोडं प्लॅटफॉर्म लेवलला कसं नेत आहे. मग त्याच्यामध्ये ॲडव्होकसी असेल, आम्ही रिसर्च ऍड केलेला आहे. डिजिटल मॅगझिन आहे, त्यातून आज आपण पहिलं प्रकाशित करतोय. त्याच्याबरोबर आपण मेंटरिंग सुद्धा करणार आहोत. पण आता मेंटरिंगचं असं की जवळचीच माणसं येत इकडे अजय बसलेला आहे सत्यशोधन स्टडी सर्कल म्हणून. त्यांच्याकडून जवळपास 20 ते 25 मुलं आज नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये शिकायला गेले. असंच आमच्याकडे आलं काय म्हणतो की आजयकडे जा, एकलव्यकडे जा. तर त्याच्यामुळे मेंटरिंगचं आम्ही आमची बाजू थोडीशी मागे ठेवली कारण आपलीच हक्काचे लोक खूप छान काम करतात. तर अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या 4-5 कामामध्ये युवा काम करू इच्छित भविष्य काळामध्ये. मध्ये आपण एक व्याख्यानमाला घेतली होती. ती व्याख्यानमाला घेत असताना आपण प्रोफेसर आणि प्रॅक्टिशनर अशा 2 सेक्टर मधल्या लोकांना व्याख्यानमालेमध्ये ऑनलाईन बोलवलं होतं. त्याच्यामध्ये आपण चाइल्ड पॉवर्टी हा विषय, जरी आम्ही समाजशास्त्राचे विद्यार्थी असतो, चाइल्ड पॉवर्टी ॲज अ कॉन्सेप्ट कुठेतरी ऐकलेलं असतं. पण चाइल्ड पॉवर्टी पूर्ण देशाच्या जीडीपीवर कसं इम्पॅक्ट करते याच्यावर आजही भारतामध्ये खूप कमी काम. मग ती सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, कुठली गरिबी असेल, आपण आर्थिक गरिबीकडे जास्त पाहतो. तर चाइल्ड पॉवर्टी सारखे जे कधी विषय समोर आले नव्हते. त्याच्यानंतर सॉफ्ट स्किल्स काय गरजेचे आहे, एंटरप्रेन्योरशिप मध्ये कशा पद्धतीने सोशल सायन्सचे लोक सुद्धा कॉन्ट्रीब्युट करू शकतात, अशा महत्वाच्या वेगवेगळ्या विषयावर अमोल सरांनी त्या व्याख्यानमालेमध्ये गाव पातळीवर तरुणांची भूमिका गाव सुधारण्यासाठी आणि तद्वत की देशाची प्रगती कशी होऊ शकते असं तरुणांचा सहभाग, अशा वेगवेगळ्या विषयावर आपण ती व्याख्यानमाला घेतली. त्याच्यामध्ये एक महत्वाचा इंटरव्ह्यू झाला. आपलाच नगरचा एक मित्र आहे नितीन म्हणून, तो महात्मा गांधीजींचा विचार घेऊन अहिंसा
आणि सत्य हा विचार घेऊन जगभरामध्ये फिरतोय. त्याचे 46 देश पूर्ण झाल्यानंतर तो भारतात आला होता. भारतातला त्याचा दुसरा कार्यक्रम आपण घेतला, आपण त्याची मुलाखत घेतली, आपण त्याचा सगळा अनुभव ऐकला. आज त्याची ऑक्टोबरमध्ये त्याची ती संपूर्ण जगभराची यात्रा संपेल. तर असं एक चांगला इंटरव्ह्यू झाला होता. असे आपण छोट्या लेवलला, आपल्या लेवलला छोटे मोठे कार्यक्रम करतो. तर युवायाम मधल्या एक महत्वाचं काम म्हणजे आज आपण जे डिजिटल मॅगझिन आहे, तर त्याच्या या कार्यक्रमासाठी इथं जमलेलो. तर मी सुरुवातीला पाहुण्याची ओळख करून देण्यासाठी दिनेशला निमंत्रित करतो. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपल्या कार्यक्रमासाठी पाहुणे तुमचे कदाचित सगळ्यांचे ओळखीचे पण असतील. अमोल सर आहेत. अमोल सर आपले प्रमुख होते. अमोल सर आजीव विकास संशोधन आणि अभ्यास केंद्राचे सचिव आहेत. किसान सभेचे सचिव आहेत. तसेच आंबेगावच्या परिसरातील आदिवासींच्या हक्कांच्या चळवळीचे मुख्य समन्वयक आणि आंदोलनासाठी काम करत होते. प्रमुख पाहुणे आहेत आपले कोळेकर सर. कोळेकर सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत आणि नॉन-मेडिकल त्यांचं काम आहे. निकिता आमच्या MS सोशलॉजी आहे त्यांचं. निकिता गायकवाड यांचं आणि जेंडर स्टडीजवर त्यांचा झालेला आहे अभ्यास. तसेच त्या कवी आहे. आणि आमच्या महत्वाचं म्हणजे युवाच्या मुख्य संस्थापक आणि कॉर्डिनेटर आहेत त्या. असं वेळेवर केलं का असं सांभाळत सगळं करावं. तर यानंतर मी डिरेक्ट निकिताला प्रास्ताविक करायला सांगेल. प्रास्ताविक झाल्यानंतर आपण प्रकाशन करून घेऊ. त्यानंतर प्रमुख वक्ते बोलतील आणि मग आपले प्रमुख पाहुणे बोलतील आणि चहा घेऊन आपण मग असा कार्यक्रमाचा छोटेखानी स्वरूप आहे. नमस्कार. प्रश्न पडला असा की काय केलं या मुलांनी, मॅगझिन काय आहे, मॅगझिन मध्ये काय आहे, कोणी केलंय आणि कोणासाठी. तर मी आता सगळ्या प्रश्नांची, तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला होती. असंच बोलता बोलता विचार आला की काय करू शकतो आपण, नवीन काय करू शकतो. तर मग डिजिटल मॅगझिन ही संकल्पना आली आणि मग त्याच्यासाठी काम सुरू झालं. सुरुवातीच्या आत्ताचं पहिलं मॅगझिन आहे, त्यामुळे आपल्याच मित्रमैत्रिणींनी आजूबाजूच्या सगळ्यांनी लिखाण केलं. जे लिहितात मॅगझिन कोणासाठी आहे, तर त्या प्रत्येकासाठी जे लिहितात त्यांना व्यक्त व्हायचं आहे आणि व्यासपीठ नाही, अशा सगळ्यांसाठी व्यासपीठ आहे. सगळ्यात तरुण युवकांसाठी, युवतींसाठी व्यासपीठ आहे. मॅगझिन मध्ये काय आहे, तर असं आपण काही चौकट नाही दिली की मॅगझिन मध्ये फक्त हेच पाहिजे, विशिष्ट प्रकारचंच पाहिजे, असं काही नाहीये. अभ्यासपूर्ण लिखाणातल्या सगळ्या गोष्टी आपण या मॅगझिन मध्ये समाविष्ट केल्या. ज्याच्यामध्ये प्रवास वर्णन, पुस्तकांच्या जगात म्हणून एक सदर आहे, तुम्ही बुक रिव्ह्यू म्हणू शकता पण ते वेगळ्या अर्थाने. प्रवास वर्णन झालं, निमंत्रित लेख आहेत, काव्यछटा म्हणून एक सदर आहे ज्याच्यामध्ये कविता आहेत. त्याचबरोबर तुम्ही रिसर्च पेपर लिहित असाल तर आपण त्याचाही समावेश केलाय. अशा वेगवेगळ्या सदरा यामध्ये केलेले आहेत. लर्निंग काय होतं माझ्यासाठी, तर आत्ताचं जे मॅगझिन आहे त्यामध्ये फक्त एक हिंदी कविता आणि बाकी सगळे मराठी. तर माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं की मराठी वेगवेगळ्या प्रकारची आणि ती समजून घेताना मी कुठल्या शब्दाला न्याय देऊ शकते, नाही देऊ शकत, हे सगळं चॅलेंजिंग होतं. नागरी मराठी, ग्रामीण मराठी अशा 2 भागांमध्ये होतं. मग ज्याने जो शब्द उच्चारलाय तर तो योग्य आणि मी जे म्हणते ते अयोग्य, असं ते खूप त्याच्यामध्ये मला निलेश माहिती, त्यामुळे खूप भांडणं पण झाली की असं नाही, असं तसं नाही, तसं 2 शब्द तो म्हणतोय तर त्याला तेच म्हणू दे, तू का बदलतीयस, असं सगळं त्यात होतं. म्हणजे भाषा नव्याने समजून घेता आली, तिचे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे अंग समजून घेता आले आणि ती किती सुंदर आहे याची प्रचिती आली. त्याचबरोबर आपल्याकडे या मॅगझिन मध्ये लिहिण्यासाठी भाषेचं बंधन नाही, तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकता, हिंदी, इंग्लिश, मराठी. आपण ते सगळ्याचा समावेश यात केलाय आणि कुठली चौकट नाहीये याला की विशिष्ट प्रकारचं असं काही नाहीये. तुम्ही मुक्तपणे लिहू शकता. ते तुम्ही आम्हाला पाठवा, आपण ते नक्की पब्लिश करू. प्रत्येकासाठी हे व्यासपीठ आहे, हक्काचं व्यासपीठ आहे. मी आव्हान करेन, तुम्ही कोणी लिहित असाल तर तुम्ही नक्की आमच्यापर्यंत पोहोचा. थँक्यू निकिता. खूप साध्या याच्यात तिने सगळं सांगितलं. तर या मॅगझिन मध्ये एकूण 16 लोकांनी लिखाण केले. त्याच्यामध्ये 5 कवी आहेत, एक फोटोग्राफर आहे, त्याचे आपण 2 युनिक फोटो ऍड केलेले, एक फोटोचं सेशन केले,
की आपल्यामध्ये कला असते पण ते ना प्रेझेंट करायला आपणही छान फोटो काढतो, पण आपल्याला नेहमी सांगितलं असतं फोटोग्राफरने काढलेला फोटो योग्य, मग त्याचं कॉम्बिनेशन कसं काय आपल्यापैकी बरेच लोक. तर अशा ज्या ज्या लोकांना म्हणजे बऱ्याच ठिकाणी आमचा अनुभव असा आहे की आमच्याकडे असताना आम्हाला बऱ्याच ठिकाणी नाकारलं गेलं तिथं दुसरा, तर असं कुणाला नाकारलं जाऊ नये म्हणून आपणच आपल्यासाठी हे मॅगझिन बरोबर जीवायम सुद्धा एक अशाच विचारातून एक प्लॅटफॉर्म, ज्यांना ज्यांना नाकारलं जाते त्यांनी आमच्याकडे हरकत नाही आणि आपण ते सोबत करू. जरी काही येत नसेल तर आमच्यापैकी कित्येक लोक स्टेजवर येण्यासाठी अजूनही घाबरतात, अशी मनाची तयारी करून तर आम्ही शिकतोय आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रांबरोबर शिकतो. त्यासाठी जसे मी सांगितलं कुठलेही बॅरियर नाही. मॅगझिन बऱ्यापैकी मराठी, हिंदी, इंग्रजी असं असतात, विशिष्ट पठडीच्याच असतात, विशिष्ट विषयावरही नाही. तर आपण युवायांचं मॅगझिन फिरवताना ठरवलं मोकळं राहू, काय होईल थोडंसं वेग वाटेल पण सगळ्यांना संधी मिळेल त्याच्या पाठीमागचे. तर तो एक विचार आहे, तुम्ही किती प्रिसाइजली सांगितलेला आहे. तर यानंतर आपण प्रकाशन करून घेऊ आणि नंतर पुढचा कार्यक्रम. यानंतर आपण तसे उशीरच केलेला कार्यक्रमात वेळ न वाया घालवता मी अमोल सरांना विनंती करेन की त्यांनी आजचा तरुण आणि सामाजिक चळवळीमधलं जे काही परिवर्तन होतं याच्यामध्ये तरुण कुठे आहे आणि असायला पाहिजे अशा विषयावर सध्याचं थोडक्यात 15 ते 20 मिनिटं म्हणत होतो. आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आणि अध्यक्ष सुरेकर सर, मी विद्यापीठात शिकत असताना सरांचा माझा परिचय झाला होता. त्यावेळेस समाजशास्त्र विभागामध्ये वेगवेगळ्या प्राध्यापकांसोबत जरी माझा विभाग वेगळा असला, विषय वेगळा असला तरी समाजशास्त्र जी सोशल सायन्सची जी बिल्डिंग आहे विद्यापीठातली, त्या बिल्डिंग मधल्या खूप लोकांचा जवळचा संबंध सामाजिक चळवळीत असल्यामुळे राहिला आणि त्याच्यामुळे गोरेकर सरांचा खूप जुना संपर्क विद्यार्थी देशापासून आहे. सर आज आपल्यासोबत आहेत, ही फारच समाधानाची आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आज युवा हे हम हा ग्रुपने, ह्या सगळ्या युवकांच्या युवक युवतींच्या ग्रुपने आज एका नव्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे की 3 वर्षापूर्वी आंबेगाव परिसराच्या आदिवासी भागात आमच्या तिथल्या लोकल सगळे स्थानिक कार्यकर्ते आणि युवा आहे आमची ही सगळी टीम त्यांनी एकत्र येऊन आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की असं काहीतरी आम्ही उभं करू शकू. अशा प्रकारचं काम त्या दवाखान्याचं त्या काळामध्ये केलं आणि एक 10 दिवस सलग ते श्रमसंस्कार शिबिर चालू राहिलं. 45 मुलं त्याच्यात होती आणि खरं म्हणजे त्या इमारतीचा पाया ह्या सगळ्या टीमने बांधला आणि तो पाया बांधल्यानंतर त्याच्यानंतर मात्र त्या गावातल्या आणि त्या परिसरातल्या लोकांनी त्याच्यावर कळस चढवला. त्याप्रमाणे सगळ्या भिंती चढवत ते सगळं हॉस्पिटल आज नीती सुरू आहे आणि त्या हॉस्पिटलच्या वतीने आज तिथे लोकांना दर रविवारी उपचार तर केले जातात, पण एक वेगळी बाब त्या हॉस्पिटलची की जी आपल्या नजरेसमोर आणली पाहिजे. आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सुविधा सरकारी सुद्धा काही प्रमाणात उपलब्ध आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे. परंतु दुसरी जी अडचण तिथे येते ती म्हणजे विशेषतः स्पेशल वेगवेगळे जे आजार आहेत त्याच्यावरचे तज्ञ डॉक्टर यांची आणि तिथल्या रुग्णांची यांचं जरा फारसं समन्वय होत नाहीये. कारण की जर स्त्री रोग तज्ञ, स्किन तज्ञ, काहीतरी मेडिसिन वाले डॉक्टर हे जर आपल्याला त्यांना जर पाहिजे असतील तर त्यांना जर त्यांच्याकडे दाखवायचं असेल तर त्यांना थेट एकतर राजगुरुनगर किंवा पुणे इकडंच यावं लागतं आणि त्याच्यामुळे फार सगळी आर्थिक आणि सगळीच अडचण होते आणि अनेक आजार अंगावर काढले जातात. आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही विशेषतः रेग्युलर जे डॉक्टर आहेत ते तर येतातच, पण महिन्यातून 1 ते 2 विविध क्षेत्रातले तज्ञ डॉक्टर कसे जातील या दृष्टीने प्लॅन करतो. आता मागे आम्ही एक 15 दिवस पण झाले नसतील तिथे आम्ही दम्याचं शिबिर घेत होतो आणि दम्यावरचे डॉक्टर आले होते आणि जवळपास 80 रुग्ण तिथे तपासले गेले आणि त्यातले जवळपास 45 रुग्ण असे होते की ज्या रुग्णांना दम्याचा इतका त्रास असताना सुद्धा त्यांनी आजपर्यंत कोणत्याही डॉक्टरांकडनं, म्हणजे रेग्युलर आपले डॉक्टर आहेत ते गोळ्या औषधं घेतली होती,
परंतु दम्यावर एक लॉंग टर्म असं उपचार किंवा दम्याचे स्पेशल डॉक्टरांना दाखवून काहीतरी त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट असं जवळपास निम्म्या रुग्णांनी ते काहीच केलं नव्हतं. त्या अंगावर अक्षरशः लिटरली काढत होते. पुण्यातल्या सिम्बॉसिस हॉस्पिटलचे जे लवळे म्हणून गाव आहे तिथे जे सिम्बॉसिसचं हॉस्पिटल आहे तिथले डॉक्टर होते अंचल सर. ते मला म्हटले की हे असं कसं काय की ही लोक इतके दिवस या अंगावर कसं काढू शकतात. म्हणून ऑप्शनच नाही कारण की दम्याच्या डॉक्टरांना मंचरला पण नाही म्हणजे तर बाहेर जाणं एवढं सोपं नाही त्यामुळे लोक ते अंगावर काढतात. तर त्या आणि आता आम्ही पुढच्या रविवारी म्हणजे हा रविवार सोडून पुढच्या रविवारी उद्या 8 दिवसांनी बीपी शुगर आणि ह्या सगळ्या याच्यावरचे काही डॉक्टर तज्ञ येणार आहेत. मी सांगण्याचा हेतू हा होता की जे काही काम ह्या टीमने त्या ठिकाणी उभं केलं दवाखान्याच्या संदर्भातलं ज्याचा पाया असला ते आज हॉस्पिटल प्रत्यक्ष लोकांच्यासाठी कुठलाही 1 रुपया सुद्धा लोकांना न घेता अत्यंत सेवाभावी वृत्तीने त्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारची आरोग्याच्या विषयी सेवा करते. हा एक फार चांगली जमीनची बाजू झाली. त्याचबरोबर त्यांचे विविध व्याख्यानं आणि आजचा हा अंक हे सगळं लक्षात घेता जरी कोणी काही म्हटलं किंवा तरुण पोरांना योग्य दिशा किंवा तरुण पोरं योग्य विचार करतात की नाही किंवा सामाजिक परिवर्तनात त्यांचं काय कॉन्ट्रिब्युशन असतं नसतं अशा विषयी उलट चर्चा जरी होत असली तरी युवा हे हम सारखे ज्यावेळेस तरुणांचे गट पुढे येतात तरुण तरुणींची मला असं म्हणायचे की जरी एकदा शब्द वापरला तरी तरुण तर तो मला पुरुषार्थी किंवा असं नाही परत त्याच्यात ते दोन्ही त्याच्यात अपेक्षित किंवा तसं तुम्ही ग्रहित करा की मला ते म्हणायचं की युवक युवतींचं तरुण तरुणींचं हे गट असे खूप सारे देशभरामध्ये राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आणि अशा गटांची अजून संख्या कशी वाढेल याच्यासाठी खरं म्हणजे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते योग्य भूमिका मांडत काहीतरी विधायक रचनात्मक काम करत पुढे जात आहे आणि समाजालाही परिवर्तनाच्या आणि एकूण पुढे घेऊन जाण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन देत आहे. ही अत्यंत सकारात्मक भूमिका आहे. मी माझं एक 10 ते 15 मिनिटातच खरं म्हणजे माझं म्हणणं मांडेल आणि त्याच्यामुळे पण ते मांडण्याच्या अगोदर पहिल्यांदा ह्या अंकाच्या सगळ्या टीमला आणि यांना खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या संस्था संघटनांच्या वतीने आणि खूप सगळ्या तुमचा हा अंक 100 नक्कीच एक चांगलं कॉन्ट्रिब्युशन सामाजिक परिवर्तनाच्या आणि एकूणच युवक युवतींच्या डेव्हलपमेंटमध्ये घडवेल त्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देईल अशा प्रकारचा आशावाद अशा प्रकारच्या शुभेच्छा सुरुवातीलाच मी व्यक्त करतो. ह्या अंकाच्या संपादिका निकिता दिनेश आहेत आकाश आणि सगळ्या टीम आता नंतर मी तुमच्या सगळ्यांनी नाव होतं बरेच दिवस काही लोकांची नावं तुमच्या विसरतो कारण की खूप दिवस मध्ये लॉकडाऊनमुळे संपर्क नाही परंतु या सगळ्यांचं तुमच्या टीमचं परत एकदा खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो आणि पुढे जातो. मला वाटतं आपण ज्या कालखंडामध्ये अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी करतोय अशा प्रकारचा अंक बाहेर काढतोय किंवा अशा प्रकारच्या काही वेगवेगळ्या सामाजिक प्रक्रियेमध्ये भाग घेतोय तो कालखंड आपण एकदा नीटपणाने पाहिला पाहिजे. आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत ज्या समाजाच्या ज्या कालखंडात आपण काम करतो त्या कालखंडाची वैशिष्ट्य काय आहे ती सामाजिक राजकीय आणि सगळीच आर्थिक परिस्थिती काय आहे माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीचं विश्लेषण करत आपल्याला पाऊल टाकत पुढे जावं लागतं आणि ती आजची परिस्थिती जर थोडी डोळ्यासमोर आणली तर मग त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपली आजची ऍक्टिव्हिटी किती महत्वपूर्ण ठरते याचं वेगळं परिमाण किंवा याचं वेगळं कोणी महत्व सांगण्याची गरज नाही. आपण आज जर अवतीभोवती जरा थोडं नजर मारली तर आम्हा सगळ्यांना चंगळवादाने अक्षरशः घेरून नव्हे तर आमच्या जगण्याचा भाग बनवलेला आहे. जो तो धावतोय ते गाड्यांची स्पीड एवढी नाही एवढी माणसं पळायला लागलेली आणि काय पळण्याचं उद्दिष्ट काय पुढे उद्दिष्ट एवढंच आहे की सर माझी आता फक्त 5 लाखाची गाडी होती पुढे 10 लाखाची गाडी कुणाचं म्हणतो काय नाही मला आता एवढंच होतं आता एवढं बांधायचंय वगैरे 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 सगळं अति म्हणजे चंगळवाद आणि भौतिक गोष्टींना मी नाकारत नाही माफ करा कोणी म्हणा अरे बेसिक गोष्टींच्या विषयी काय ते बरोबर आहे पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की एका बाजूला ह्या समाजात असा एक वर्ग झालाय की ज्याच्या प्रचंड अपेक्षा वाढत तो प्रचंड चंगळवादी आणि या सगळ्याच्या इतका हारी गेलाय की त्याला एक प्रकारे त्याची ती जीवन प्रणालीच आहे ते कमवायचं आणि दुसऱ्या बाजूला समाजातला एक वर्ग की ज्याच्याकडे काहीच नाही अशा एका प्रचंड विषमतेच्या कालखंडामध्ये आपण वावरतो ज्याच्याकडे 2 टाइम नाही 1 टाइम जेवणाची भ्रांत आहे आणि एकीकडे मात्र इमले किती वाढवायचे आणि किती करायचे नाही आणि मध्ये जो काही मध्यम वर्ग भरडलाय तो कधी इकडे जायचं की तिकडे जायचं अशा दोलायमान अवस्थेमध्ये परिस्थिती सगळी तयार झाली आणि हे सगळी एका बाजूला अवस्था तरुणांच्या पुढे मी बेरोजगारीवर आज बोलणं उचित नाही काय आजच्या परिस्थिती एका बाजूला हे दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला भयानक बेरोजगारी आणि मग सगळी ही भयानक बेरोजगारी आणि त्याच्यानंतर तयार झाले त्याचा माझ्यापेक्षा विदर्भ साहित्याचा अभ्यास आहे माझ्यापेक्षा समाजशास्त्राच्या अभ्यासात जास्त विचार करतो दारिद्र्य बेरोजगारी एका बाजूला प्रचंड ज्या एका वर्गात प्रचंड चंगळवादी वृत्ती दुसऱ्या बाजूला
शेत आणि शेतकरी संबंध उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि आपण जर आता शेतीवर नजर मारली तर आता शेतीतला सगळ्यात ज्वलंत प्रश्न काय झाला? टमाटरची आज अक्षरशः तुम्हाला मी आता थोड्या वेळाने सोशल मीडियावरच्या काही पोस्ट दाखवतो. टमाटर अक्षरशः आज म्हणजे ते लाल चिखल जी कथा कोणी वाचली असेल तशी भयानक अवस्था आपल्याला 2-2 ट्रॅक्टर टमाट्याचे असे पिकलेले दिसतील काही बाजारभाव नाही. दुधाचा काय प्रश्न आहे? शेतकऱ्याची आजची अवस्था काय? हवामान, प्रजन्याचं सगळं बदललेलं सगळं पर्यावरण आणि एका बाजूला भयानक दारिद्र्य आणि नेमकी त्याच वेळेस जातीच्या धर्माच्या वाढलेल्या तीव्र टोकाच्या अस्मिता, तीव्र टोकाचा जात आणि धर्मामध्ये असलेला भयानक विखार आणि मूलभूत प्रश्न, जगण्याचे प्रश्न सोडून संबंध चर्चा दुसरीकडे वळवली जाते. अशा सगळ्या एका भयानक चक्रामध्ये या कालखंडाचं नेमकं वर्णन काय करायचंय मीही समजेल, परंतु असे सगळे वेगवेगळे पॅच लक्षात घेऊन आणि अशा कालखंडामध्ये आपण काहीतरी विचार करणारी कृती, विचाराला प्रवृत्त करणारी कृती, योग्य दिशेकडे जाणारी कृती अशा प्रकारे ज्यावेळेस आपण करतो तर अशा प्रकारच्या अंकाचं, अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मचं, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीचं कालखंड ह्या सगळ्या काळाचं विश्लेषण करताना ते प्रचंड महत्व असतं, किंबहुना त्याची गरज असते. कारण की बऱ्याच वेळा ते वेगवेगळ्या काही राजकीय सामाजिक संस्था संघटनांनी केलं तर त्याला वेगवेगळे लोक अँगल लावतात, परंतु नॉन पॉलिटिकल आणि कुठल्याही प्रकारचं त्याला हे नसलेलं म्हणजे त्याला वलय नसलेलं असे जर काही करून स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन जर काही करत असतील तर ती फार गरजेची गोष्ट आहे. याच्यात दुसरा एक मुद्दा आणि तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समोर आज आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा पण प्रश्न आहे. मला सेटल व्हायचं, मला काहीतरी रोजगार पाहिजे ना, मी पण सगळं समाजाचं पाहिलं, आमच्याचं पाहिलं, गावाचं पाहिलं, सगळं पाहिलं, पण माझ्या कुटुंबाच्या काहीतरी गरजा आहेत, माझ्या कुटुंबाच्या काहीतरी अपेक्षा आहेत, माझ्या स्वतःच्या काहीतरी अपेक्षा आहेत, मला किमान तरी जगण्यापुरतं तरी मला अशा सगळी आणि अशा परिस्थिती ही एका बाजूला उडत जाणारी सगळी परिस्थिती आणि अशा परिस्थितीत पण आपण काहीतरी आपल्या बरोबर समाजाचा पण विचार करतोय ही खरंच खूप अभिनंदनाची. कारण आज एक काळ असा होता स्वातंत्र्याच्या कालखंडात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज त्या कालखंडात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतोय ही अभिमानाची गोष्ट होती, अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट होती. आज सामाजिक कामात भाग घेतोय ही अत्यंत म्हणजे लोकांचं बोलणं खाण्याची गोष्ट आहे. घरातले ते शिवाय घालतात ते कोणी सांगितलं तुला धंदे करायला आणि आपण लोकांना सांगितलं ना, म्हणजे आता ज्यावेळेस मी नोकरी सोडली आणि नोकरी सोडून काही लोक म्हणतात तुम्ही काय करता, सामाजिक काम करतो, की त्यांचा दृष्टिकोनच पाहण्याचं बदलून त्यांना असं वाटतं सामाजिक काम करतो म्हणजे याला काही काम धंदा भेटला नसेल, उगाच कुठलं याला काहीतरी आता एखादी एनजीओ टाकली असेल, 2-4 प्रोजेक्ट असेल, स्वतःचं घर भागवीत असेल आणि समाजाला थोडंफार देत असेल, अशा टाईपची एक ती भयानक त्यांच्याविषयीचं समज गैरसमज तयार झाले. ते खरं मोठे भाग सोडून द्या, एक प्रतिमा समाजाने तयार झालेली आहे. आणि असं समाजकारणाला जिथं आज म्हणजे एक कालखंड असा होता की समाजकारण करणारी लोक, राजकारण स्वातंत्र्याचा कालखंड आणि त्याच्यानंतरचा कालखंड की त्यांना खरंच खूप मान सन्मान असेल. आणि आज सामाजिक आता त्याला जी लोक पण कारणीभूत असतील तो त्याच्यात आपण जायचं नाही, परंतु आज ती सगळी चित्र पलटलेली आणि अशा याच्यात आपण काहीतरी परत वेगळा चांगला विचार करतोय, ती माझ्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे. मला 2 गोष्टी म्हणजे निकिताच्याच याच्याकडे जायचंय. मला वाटतं आपण सामाजिक परिवर्तन वगैरे हा शब्द सगळा वापरतो, पण ते नेमकं त्याचा अर्थ काय काय माझ्यापेक्षा तुम्ही सगळे सांगा. मला इतकंच वाटतं जे मला आज माझ्या अवतीभोवती दिसतं ते चांगलं नाही होत, कुणीतरी उपाशी होत, कुणाला तरी त्याच्या घाम घालण्याचं योग्य दाम भेटत नाही, कुणाला तरी शेतकऱ्याला त्याचा त्यांनी जेवढे कष्ट केले त्याचा त्याला योग्य मोबदला मिळत, कुणाला तरी जात धर्म वंश पंथ लिंग याच्यावर भेदभाव केल्याची आजही भावना मिळते हे मला खबर. माझ्या अवतीभोवती काहीतरी चांगलंच नाही चालेल, माझ्या अवतीभोवती सगळंच चांगलं नाहीये, माझ्या अवतीभोवती माणसाचं माणूस पण विरावलं जातं, माझ्या अवतीभोवती असणारा निसर्ग दर दिवशी ओरबाडून घेतला जातो, माझ्या अवतीभोवती असणारी एखादी टेकडी 4 दिवसांनी गायब झालेली दिसते. हे जर माझ्या अवतीभोवती जे काही सगळं चाललंय ते कुठेतरी चांगलं नाही चाललं, याची मला आज पोचणी होणं आणि आज पोचणी झाल्यानंतर मग त्याला कुठेतरी मी माझ्या परीने हस्तक्षेप करायला सुरुवात करणार की नाही, जे चूक झाले ते कुठेतरी थांबलं पाहिजे, त्याला कुठेतरी बदललं पाहिजे, त्याला कुठेतरी वळण दिलं पाहिजे. हे चुकीचं चाललंय, कळतंय आपल्याला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना कळतंय भ्रष्टाचार करणं चूक आहे, परंतु भ्रष्टाचार केल्याशिवाय काहीच होत नाही हे पण आपल्याला माहित आहे. त्यामुळे इच्छा असू नसू आपल्याला सुद्धा एखादा दाखला काढायला आपण म्हणतो साहेब 100 रुपये घ्या, पण तो विषय भेटून टाका, कारण आपल्याला माहिती आहे 10 वेळा परत यावं. आज ते आपली जीवन पद्धती आपल्या अवतीभोवती इतक्या चुकीच्या गोष्टींचा झालाय बाजार आणि त्याचा आपल्यावरही परिणाम झालेला आहे. आपण काहीतरी त्याच्यातून धुतल्या तांदळासारखे एकदम चांगले आहोत आणि समाजात फक्त करावे असं मला बिलकुल मानायचं नाही. आपण त्या समाजाचा एक भाग आहोत, समाजातल्या चांगल्या वाईट अपप्रवृत्ती आपल्यातही असतात आणि आपल्यातल्या चांगल्या वाईट अपप्रवृत्ती समाजातही असतात. ते जे काही आजूबाजू एकमेकांसाठी
जे भेदभावाकडे चाललंय, जे विषमतेकडे चाललंय, जे माणसाचं माणूसपण हिरावून घेत आहे, जे निसर्गाची लूट करणार आहे, ह्या वातावरणाला छेद देण्याचं, ह्या वातावरणाला योग्य मार्गाकडे मानवाच्या आणि ह्या पृथ्वीच्या शाश्वत विकासाकडे घेऊन जाण्याचं वळण आपल्याला देण्यासाठी आपण सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये उतरलं पाहिजे, किंबहुना आपल्याला जमेल तसा आपण त्या प्रवाहाला वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ती आपली आंतरिक उर्मी आहे. कुणीतरी आपल्याला शाबासकी देईल, कुणीतरी मेडल देईल आणि कुणीतरी मला समाजसेवक म्हणेल, याच्यातून नाही. आपण माणूस आहोत हे दुर्दैवाने आपण विसरता कामा नाही. माणसाची मुळातच जडणघडण वेगळी आहे ना. त्याला आज कुठेतरी रुसत, अरे हे चूक झालंय. कुठेतरी आज टीव्हीतला पिक्चर पाहताना बाया आपल्या रडतात. त्या काय रडतात? खरं ते सगळं कुठेच असतं. ते टीव्हीतलं सगळं पाहताना रडतात. आणि आपल्या आंतरिक जी उर्मी आहे ती माणसाचं सुख पाण्यात आहे, माणसाचं आणि निसर्गाचं दुःख पाण्यात आपले नाही. हिमालयामध्ये काहीतरी दरड कोसळते किंवा काहीतरी पूर येतो. आमच्या आंबेगाव तालुक्याच्या माळीमध्ये 114 लोक दरड कोसळून मरतात. त्याच्यानंतर संबंध देशभराला आणि जगभराला दुःख होतं. कारण आपण माणसं आहोत. आपल्याला कुणाचं तरी झालेली जीवितहानी, निसर्गाची हानी आपल्याला पावत नाही. आपला आंतरिक आहे. आपण आपल्या आंतरिक ती उर्मी आहे, ती नैसर्गिक उर्मी, आंतरिक उर्मीला बाहेरून आज मुलामा नाही तर गंध चढलेला आहे. त्याच्यामुळे अवतीभोवती अनेक माणसं असून सुद्धा त्यांना या समाजातलं दुःख, दारिद्र्य, शोषण, उपासमार, भुकेलपण, कुपोषण हे दिसत नाहीये. दिसत असला आंतरिक उर्मीवर इतका मुलामा चढलाय की ते त्याला पट्टी लावून म्हणतात ते जाऊ दे म्हणून आमचा तो विषय नाही. मला राजकारणाची काही घेणं नाही. जे आलं ते सगळे प्रश्न आले की राजकारण आलं. हे असं नाही झालं. आपल्या आतल्या आवाजाला आपण साथ दिली पाहिजे आणि त्या आतल्या आवाजानुसार मला वाटतं ह्या प्रक्रियेमध्ये आपण उतरणं आणि विशेषतः तरुणांनी उतरणं हे मला जास्त गरजेचं वाटतं. निकिताचा मी जो उल्लेख केला होता तो याच्यासाठी कोणत्या पद्धतीने आणि कसं उतरायचं. मार्ग वेगवेगळे असू शकते, पण त्याला काहीतरी काय त्याची तुमचा बेस काय असावा. मार्ग वेगळे असतील, पद्धत वेगळी असेल, ते सगळं बरोबर, पण ह्या बदलाच्या प्रक्रियेचं सूत्र काय असावं ते बोलता बोलता निकिताने तिच्या संपादकीयमध्ये लिहिले ते म्हणजे संविधानिक मूल्यांच्या विषयी. मला वाटतं संविधानिक मूल्य याच्यावर आधारित समाज निर्माण करणं, संविधानिक मूल्यांची रुजवणूक करणे, संविधानिक मूल्यांचा पाया विस्तारणं, त्यांना पुढे घेऊन जाणं, मला वाटतं हे आपलं उद्दिष्ट असू शकतं. त्याच्यासाठीची पद्धत, त्याच्यासाठीचे मार्ग, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. इकडून जायचं, तिकडून जायचं, कसं जायचं, काय जायचं वगैरे वगैरे. पण संविधानिक मूल्यांशी आपण ताकद घेऊ शकतो. मला वाटतं संविधानिक मूल्यांचा अजेंडा, संविधानिक मूल्यांचा आत्मसातकरण करणं, संविधानिक मूल्यांना समाज मान्यता मिळवून देणं, संविधानिक मूल्य केवळ प्रास्ताविकेमध्ये फक्त शोभून दिसतील असं नाहीये, तर ती जनमानसात कशी रुजतील, त्याच्यावर समाजाची कशी ठेवण होईल, या दृष्टीने मला वाटतं आपण सगळ्यांनी या प्रश्नाकडे पाहताना सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला पुढे घेऊन जाताना मला वाटतं आपल्या समोरचा बेस, आपला पाया तो असावा असं मला अगदी नम्रपणाने आणि अगदी आतून वाटतं. कारण की त्याला सोडून मला बाकीचा त्या पद्धती आणि मार्ग खूप सगळे असतील, परंतु हा बेस आपण सोडता कामा नये. मला वाटतं की याच्याबरोबर फक्त 3-4 मुद्दे की हा आपला झाला उद्दिष्ट की संविधानिक मूल्यांना घेऊन आपल्याला पुढे काम करायचं किंवा त्याच्यावर समाज उभारावा. तर त्या अनुषंगाने तरुण म्हणून, युवक म्हणून, युवती म्हणून मी ह्या आजच्या प्रक्रियेमध्ये काय काय कॉन्ट्रीब्युशन करू शकते किंवा काय काय बदल करू शकते, कशा पद्धतीने करू शकते. कारण की कुणी काम करत असेल ते म्हणणार मी दिवसभर सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत सकाळी. आणि खरंच मी पाहतो की तुम्ही ज्या इंजिनिअरिंग मधून आलात, मगाशी मी ऐकलं अनेक आयटीतले लोक मी पाहिले सकाळी बिचारे 8 वाजल्यापासून तर रात्री 8 पर्यंत पॅक असतात. ते सतत त्याने ते सगळे आता होमवर्क असल्यामुळे अनेक मित्रांचं आपण पाहतो की ते फुल पॅक असतात. मला सांगायचं की मग अशी वेळ आम्हाला पुढे भेटते की आम्ही काय करू शकतो. मान्य आहे मला, माझं इतकंच म्हणणं आहे की सगळ्यांनीच लगेच रस्त्यावर यावं, काहीतरी आपण तिथं श्रमसंस्कार शिबिर केलं किंवा आमच्यासारखं वस्ती पातळीवर जाऊन राहावं किंवा आदिवासी भागात उठून काम नाही शक्य. आपण ते मान्य करूया आणि कुणा सगळ्यांकडनं अशी अपेक्षा करणं पण चुकीचं. परंतु मग तुम्ही हात तिथून पण काय करू शकता हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं. आणि मला त्या दृष्टीने काही महत्त्वाचे काही 4-5 मुद्दे तुमच्या समोर ठेवायचे. ते म्हणजे आपण जरा थोडंसं अभ्यासपणाची वृत्ती लावून अभ्यास करून काही मुद्दे समाजासमोर सतत मांडत राहणं ते गरजेचं. कारण की आज बटबटीतपणालाच प्रचंड महत्त्व आहे. अभ्यासपूर्ण काहीतरी मांडणी करणं, काहीतरी संशोधन विचार करून नीटपणाने म्हणणं याला काही फारच घेत नाही. तुम्ही फक्त किती बटबटीत बोलता, किती आक्रमक बोलता, किती आक्रस्ताळे बोलता, किती कुणाला टोमणे टामणे देता, काय काय ते सगळं बाहेर गेले. आता जे शब्द महाराष्ट्रात चाललंय ते तर इतकं लाजिरवाण आहे की त्याची म्हणजे माफ करा चर्चाच करू शकत नाही. म्हणजे काय त्याला कुठली संस्कृती, कुठली लोकशाही व्यवस्था आणि काय.
मला आणि त्याच वेळेस मी हे जरा आवर्जून बोलतो, हे जरी प्लॅटफॉर्म के नसतं तरी मुद्दा म्हणून बोलतो. एका बाजूला धरपकड आणि हे काय कोण मी तुमच्या हे सगळी चर्चा आणि हा सगळा राजकीय फलाट आणि त्याच वेळेस अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये टमाट्याचे मी मगाशी म्हणतो तसं ट्रॅक्टर टमाटे लावून बाजार भाव नसताना असे फिरवून दिले. त्याच वेळेस 16 रुपये लिटर दूध घेणार लोक. त्याच वेळेस हायकोर्टाने निकाल देत आहे की कुपोषणामुळे जी मेळघाटामध्ये बालका गेली, तुम्ही 3-4 दिवसापूर्वीचा लोकसत्ता बघा, ती जी बालका गेली त्याच्यावर कमिटी करा नाही तर आरोग्य सचिवांना दूध दिलं. त्याच सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच वेळेस एक रिपोर्ट येतो समोर की महाराष्ट्रामध्ये अजून 14,000 प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज आहे. हे सगळं त्याच वेळेस एका बाजूला अशी चर्चा होती की महाराष्ट्रामध्ये एवढा प्रचंड बेरोजगारीचा दर वाढलाय, हे सगळं बाहेर. मला सांगायचं आहे सगळं आम्ही कशाला प्रायोरिटी देतो आणि चॅनल पण आणि आपण सगळेजण कशात मशगूल होतो. आज याच्यामुळे मला वाटतं एक अभ्यासूपणाची भूमिका स्वीकारून एक अभ्यासक नात्याने तुम्ही जे काही चांगलं व्यवस्थित वाचून त्याचं समजून घेऊन ते सोप्या भाषेमध्ये जनतेसमोर आणण्याची आज प्लॅटफॉर्म खूप आहे. प्रचंड प्लॅटफॉर्म आज आलेले आहेत. त्या प्लॅटफॉर्मवर आपण व्यक्त झालं पाहिजे. तुम्ही लिहिताय काही साहित्यिक आहे, त्यांनी त्यांच्या लेखणीतून ते व्यक्त होणं, या आजूबाजूचं वास्तव ते मोकळेपणाने मांडणं, त्याच्यावरचे तुमचं मत मांडणं आणि निर्भयपणाने मांडणं हे मला वाटतं जरा जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर आज अलीकडे असणार आहे की राजकारणाविषयी बाकीचं काही घ्यायचं नाही, राजकारणाविषयी भूमिका का नाही घ्यायची. मी लोकशाही देशात राहतो, मी लोकशाहीचा भाग आहे, मी एक विशिष्ट काहीतरी मतदान करतो 18 वर्षाच्या नंतर आणि मी राजकीय प्रक्रियेविषयी काय नाही बोलायचं. बोलणार इथलं जर पंतप्रधान चुकत असेल तर बोलणार, त्यांचा सन्मान राखून बोलणार. इथले मुख्यमंत्री चुकत असेल तर बोलणार, त्यांचा सन्मान राखून बोलणार. का नाही बोलणार. इथले लोकप्रतिनिधी आमचे चुकत असेल तर बोलणार. ते बोलत असताना फक्त मी हेही लक्षात ठेवणार की 4 वोट माझ्याकडे, मी माझी पण जबाबदारी पार पाडतोय का याच्या सहित मी त्यांच्यावर बोलणार. आणि ते बोलताना कुणाचा आत्मसन्मान तर दुखावत नाही ना, त्या सगळ्या याचा ती चौकट तर भंग होत नाही ना, त्या सगळ्याचं भान राखत बोलणार. पण ते बोलताना मी माझी पण जबाबदारी नागरिक म्हणून काय आहे ती पण म्हणणार. हे दोन आणि ही राजकीय प्रक्रियेवरचं भाष्य सुद्धा गरजेचं झालेलं आहे. एक प्रचंड मोठ्या समाजामध्ये एनजीओ आणि सगळ्याच एनजीओ नाही माफ करा, अनेक काही संस्था संघटना एनजीओ किंवा वेगवेगळे गटतट हे काय बोलतात ते आपण सगळी सामाजिक काम करू, निलेश आपण वृक्ष लागवड करू, आपण दवाखाना बांधू, आपण आमका करू, पण आपण राजकारण काय करायचं नाही राजकारणाविषयी बोल. हे आपण केलंच पाहिजे, वृक्ष लागवड केलीच पाहिजे, दवाखाने सामाजिक चालवलेच पाहिजे, मुलांसाठी जे अभ्यासिका चालू हे आपण केलंच पाहिजे, आपल्याला जेवढं शक्य आहे ते केलंच पाहिजे. पण शासन जिथं चुकतंय, जे शासनाने करणं अपेक्षित आहे त्याची जी नैतिक जबाबदारी आहे, ज्याच्यासाठी ते सत्तेवर जात आहे आणि ते जर ते करत नसेल तर आपण एक सजग नागरिक म्हणून सुद्धा त्यांना त्याची जाणीव करून देणं हे आपलं कर्तव्य आणि ते आपण केलं पाहिजे. मग ते कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या याचा काही घेणं देणं नाही आपल्याला. मला वाटतं आपण त्याच्याविषयी सुद्धा रोखठोक भूमिका मांडणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबरीने मग रचनात्मक आणि वेगवेगळी विधायक कामं. मी म्हटलं तसंच की मी नुसतंच बोलतोय शासना व्यवस्थेचे किंवा त्यांच्यावर टीका टिप्पणी, पण आम्ही मात्र काय नाही करत. ते काय करायचं तर ते सगळं त्यांनीच करायचं, ही भूमिका घेऊन पण चालणार. लोकशाहीमध्ये या दोन्ही प्रक्रियांनी हातात हात घालून पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून आपण विशेषतः ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण की तुम्ही ते इतके विधायक कामांमध्ये असतात, परंतु आपण आपलं गाव डोळ्यासमोर ठेवलं, आपण आपली वस्ती डोळ्यासमोर ठेवली तरी आपण प्रचंड रचनात्मक आणि विधायक कामांची यादी काढू शकतो. आणि एक एक काम तिथून त्या वस्तीचा प्रश्न सुटेल. आज इथं माझ्यासोबत दीपक कोबल आले, खूप चांगलं काम पर्यावरण आणि इतर क्षेत्रात तो करतो आणि खूप देशभर आणि जगभरही फिरतो तो, भारताच्या बाहेर आणि जाऊन. तोही सांगेल आम्ही आमचं घोडेगावला एक ऑफिस आहे, त्या ऑफिसच्या बाहेर एक अत्यंत दुर्लक्षित समाजाची एक वस्ती आणि त्या वस्तीतली मुलं की जिथे पुढे येत नाही. आणि आमचं ऑफिस ज्या मालकाच्या आहे, जो मालक आहे आपल्या संस्थेचं ऑफिस जिथं आहे, त्या मालकाने पण मला म्हटलं की त्या मुलांसाठी तुम्ही अभ्यास वगैरे काही घेऊ नका आणि त्यांच्या घरातले काही लोकांनी तालुक्याच्या ठिकाणी चोऱ्या वगैरे केलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते सगळं असं होईल. आम्ही म्हटलं येऊ द्या त्यांना आमच्याकडे, आमच्या इथे चोरायचं आहे, आपल्या ऑफिसमध्ये फक्त पुस्तकच चोरायला ते घेऊन जाऊ द्या कोणाला, त्या पोरा बिरांना सगळ्या. 2 महिने झाले अत्यंत छानपणाने ती सगळी अभ्यासिका चालू आहे. थोडीच मुलं येतात, कधी 8 येतात, कधी 11 येतात, कधी 5 येतात, 7 येतात, ती येतात. पण तो जी त्या वास्तूची तिथल्या माणसांची मुलांची त्याच्यातून जी जडणघडण होती ती फार महत्वाची. याच्यात ती झाला प्रश्न सॉल्व्ह झाला. पण मला म्हणायचं काय, ह्या रचनात्मक विधायक कामांमधून तुम्ही माणसं तयार करता, तो प्रश्न त्या मुलांना अभ्यासाची गोडी लागते हे त्याचं दुय्यम मी समजतो. माझ्या दृष्टीने ती अभ्यासिकेची गोडी लावली, ती पोरं पुढे मोठे अधिकारी होतील वगैरे काय किंवा होतील नाही होतील तो त्यांचे, पण त्याच्याही पेक्षा
की माणसांची त्या मुलांची जडणघडण होऊन एक चांगली माणसं तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये संविधानिक मूल्यांची जाण असणारी आणि तिथं आल्यानंतर खूप वेगवेगळी चर्चा केली जाते. ती मुलं खूप चांगली मतं मांडतात. मला वाटतं आपण माणसं तयार करणं की जी संविधानाच्या मूल्यांना पुढे घेऊन जाणार असेल, जिथं स्पेस भेटेल त्या स्पेसमध्ये आपण काम करणं आणि त्या कामातून जी माणसं भेटतील त्या कामातल्या माणसांना संविधानिक मूल्यांशी जोडत त्यांना या संविधानिकच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे कसं नेता येईल या दृष्टीने मला वाटतं आपण काम करणं गरजेचं आहे. मी आपल्याला शेवटचं फक्त एवढंच सांगून थांबतो. मला आपल्या सगळ्यांना म्हणजे आम्ही तिकडे काय काम करतो काय नाही याच्याविषयी मला आता काय बोलायचं नाही. ते निलेश आणि आपण तुम्हाला सगळ्यांना आपण पुढे भेटत होतो आणि त्याच्यातले चांगले वाईट अनुभवासाठी एकदा नंतर कधीतरी आपण भेटूया. आणि चांगले अनुभव शिदोरी आहेत आणि काही वेगळे पण अनुभव आहेत. चांगले वाईट ते राहणार आहे, शिदोरी ती नेहमीच राहते. तो मुद्दा नाही. मुद्दा इतकाच मला आपल्याला सांगायचा आहे की आपण ज्या आताच्या कालखंडामध्ये भूमिका घेणं फार गरजेचं आहे. एका बाजूला आपल्याला आपल्या मूलभूत प्रश्नांकडे ओढणाऱ्या काही विचार, काही गट तट काही प्रमाणात काम करतात त्यांच्या शक्तीनिशी, आणि एका बाजूला काही मूळ घटनेलाच नख लावणाऱ्या किंवा तशा प्रकारे घटनेला काही धोका होऊ शकणाऱ्या भविष्यात आणि एकूण जात धर्म मूलतत्ववादी आणि अस्मितेला टोकदार बनवून काही भूमिकांचा गट आहे. मला वाटतं मला इकडं या गटात का त्या गटात तुम्हाला खेचायचं नाही. मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे, आपण भारतीय संविधानाच्या मूल्यांचं सतत ती मूल्ये समाजात कशी जातील त्या दृष्टीने आपली वाटचाल होण्यासाठी जे जे करता येते ते करा. आणि आपल्यातला खरा खुरा माणूस की जो मानवतावाद आपण ज्याला म्हणतो की जो व्यापक आहे, जो सगळ्या जात धर्म वंश पंथ लिंग हे सगळं जे पसायदानामध्ये म्हटलेलं आहे, जो जो वांछेल आहे तिथे दाखवा आणि अख्ख्या जगाचं भलं व्हावं असं आपल्या पसायदानात जे सांगितलंय, मला वाटतं ही भूमिका पुढे घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन कुठल्याही प्रकारचा भेदभावाला मुख मध्ये देऊन आपण एका समतेची पायवाट चालण्याच्या कामाचं भाग होऊयात. आणि त्याच्यासाठी जे जे शक्य असेल, ज्या ज्या पद्धतीने शक्य असेल, जितका वेळ शक्य असेल त्या त्या पद्धतीने ह्या कामाला पुढे घेऊन जाऊयात. आपला देश हा लोकशाहीचा समृद्ध देश की जिथे शांतता नांदेल, जिथं परस्पर संविधानातली धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्य हातात हात घालून लागतील आणि माझा देश शांततेने पुढे जाईल. अशा प्रकारचा आमचा देश आपण घडवण्याच्या कामामध्ये हातात हात घालून सगळेजण काम करूयात. त्या कामाचे आपण सगळेजण एकमेकांचे साथीदार आहोत, सहभागीदार आहोत. तुमच्या आजच्या ऍक्टिव्हिटीला माझ्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. इथं थांबतो. धन्यवाद. मी ज्यावेळेस अमोल सरांना पहिल्यांदा ऐकलं होतं शिबिरामध्ये, सरांचं एक सत्र होतं पुण्यात आल्यानंतर, मला वाटतं अमोल सर माझ्या ऐकण्यातले पहिला माणूस असेल की ज्यांना ऐकल्यानंतर अंगावर काढले. तर अमोल सरांना ऐकणं नेहमीच कानाला चिमटा घेण्यासारखं असतं की तुमचं काम हे, किंवा एक माणूस बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण माणसं हेच विसरतो. तर त्याची जाणीव त्यांच्या बोलण्यातून नेहमी की आपण माणसं, आपण भौतिकतेच्या मना किंवा जे काही स्ट्रक्चर्स तयार झालेले त्या स्ट्रक्चरच्या नादी लागत असताना, आपण त्याचे टोक होत असताना, त्याचा कळस होत असताना हे विसरतो की आपण माणूस आहे. तर सरांच्या बोलण्यातून त्यांनी सगळ्याच अनुषंगाने त्यांनी मांडणी केलेली आहे. पुढे संकल्पना विनंती केली. नमस्कार. आजच्या ह्या युवा प्लॅटफॉर्म या डिजिटल मॅगझिनच्या प्रकाशन समारंभातील दोन पाहुणे वरती आमचे लिडर अमोल सर, त्याचप्रमाणे या युवा प्लॅटफॉर्म या संघटनाची आणि त्याचप्रमाणे मॅगझिन संपादक निलेश, त्याचमुळे या पहिल्या अंकाची संपादिका निकिता आणि मित्र, प्रथमतः मी आपलं अभिनंदन करतो की आपण नवीन पाठ शोधता. आणि मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे, मी नावं घेतो मी जाणीव करू, कारण पहिला अंक आहे त्यामुळे अभिनंदन करणं प्राप्त आहे. त्यामुळे निलेश, निकिता, अनुजा, गायत्री, रेवती, श्वेता ही टीम आहे जी संपादनाचं काम करते. आणि त्याचप्रमाणे ऋषिकेश, विवेक, तुषार, मुकुंद, शरयू, दिनेश, विकास, रेणुका, आरती, अनुजा, प्रतीक्षा, रेवती, बाबर, नसीम, सागर, गणेश,
युग म्हणायचं की हाही वादाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण निखिल आणि निलेशचा जो एक वादविवाद होता शब्दांच्या मध्ये का अडून बसायचं. तर मी म्हणतो की गेल्या एक 4-1 दशकांच्या मध्ये प्रामुख्यानं आशियामध्ये आणि त्यातही प्रामुख्यानं भारतामध्ये जे बदल घडून आले आणि तो बदल हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला, माहिती आणि तंत्रज्ञान, आणि त्यामुळे प्रश्न आहे तेच राहिले किंवा आहे ते प्रश्न गुंतागुंतीचे म्हणले, पण त्याचा अन्वय जो आहे तो बदलायला लागला. आणि याच्यामध्ये मग ती डिजिटल पद्धतीने मांडणी प्रश्नांची, बऱ्याच वेळा कधी कधी प्रश्नांची उकल करण्याचे देखील प्रयत्न व्हायला लागले. आणि प्रत्येक केंद्र होत असताना प्रस्थापित जो वर्ग असतो त्याला फारशी झळ पोचत असते. हे तुम्ही आता जागतिकीकरणाचे ज्यावेळी दुष्परिणाम पाहत असता आणि त्या संदर्भात ते वेगळे ज्यावेळी रिपोर्ट पाहतात त्यावेळी हीच मांडणी आहे की अमोल सरने देखील सांगितले की जी दरी वाढत चालली गरीब आणि श्रीमंतांच्या मध्ये, पण त्याच्यामध्ये एक आवर्जून उल्लेख असेल तर श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत चालले. आणि त्यामुळे तुमच्या एक लक्षात असेल की स्थित्यंतर काही झाली तरी प्रत्येक क्षेत्रातले प्रस्थापित जे आहेत ते प्रस्थापित अधिक बळकट होत असतात. आणि त्यामुळे तुमच्या संपादकीय मांडणीतला मला एक भाग आवडला त्याला की 3 मुद्दे जे तुम्ही मांडलेले. एक तुम्ही बोलताय की आम्हाला संवैधानिक चौकट जी आहे ती राखून त्या मर्यादेमध्ये आम्हाला काम करायचं आहे. म्हणजेच काय तर तुम्ही लोकशाही आणि लोकांचा सन्मान हा मान्य करताय. दुसरी गोष्ट मला अधिक भावनी जर कुठली असेल तर मांडायचं कुणी तर तिथेही प्रस्थापित ठरलेले. आणि त्यामुळे युग डिजिटल येऊ किंवा काही हो, प्रस्थापित हे कधी बाजूला होते, ते प्रस्थापितच असतात. आणि मग निलेशनं तो एक खदगद मांडली बोलताना की आम्ही पाठवतो आमचं लिखाण पण स्वीकारलं जात नाही कारण आम्हाला नाव नाहीये, आम्हाला आयडेंटिटी नाहीये. आणि त्यामुळे हे मॅगझिन जे काम करणार आहे ते विस्थापितांसाठी असं मी म्हणणार नाही, पण प्रस्थापिताच्या चौकटीमध्ये जे येत नाही आणि जे परिघावरती आहेत किंवा सेमी करिक्युलर क्षेत्रामध्ये आहेत त्यांचं हे मॅगझिन असतं. आणि तिसरा जो मुद्दा याच्यामधला आहे सरांनी आता मांडलाय की सॉरी विसरलो स्तरीकरण, तुम्ही स्तरीकरणाविषयी बोलताय, पण मला वाटतं की प्रस्थापितांचा जो काही मुद्दा म्हणला आणि स्तरीकरण, तर स्तरीकरण हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि ते स्तरीकरण स्वीकारून आपण पुढे जात असतो किंवा बऱ्याच वेळा त्या स्तरीकरणाला भेदण्याचा प्रयत्न आपण करत असतो. माझी अपेक्षा आहे की हे जे डिजिटल मॅगझिन आहे ते प्रस्थापितांचं वर्चस्व आणि स्तरीकरणाची जी काही चौकट आहे त्याला भेद देणारं ठरावं. त्याच्यातले काही लेख आहेत मी वाचलेले नाही, प्रामाणिकपणे सांगतो मी, पण संपादकांनी सांगितलंय की यातला एक जो लेख आहे ऋषिकेशाचा तो अत्यंत उल्लेखनीय, मी निश्चितच वाचेन सगळ्या. आणि का वाचेन, इथे बरेचसे माझे मित्र जे आहेत ते समाजशास्त्र आहेत, पण समाजशास्त्र हा विषयच असा आहे मी समाजशास्त्राविषयी बोलत नाही फक्त माझी भूमिका म्हणते. हा विषयच असा आहे की याच्यामध्ये हस्तक्षेप कोणीही करू शकतो. मग भले इथं कोणी इंजिनिअरिंगचा असेल, कोणी भाषेचा असेल आणि कोणी सामाजिक शास्त्राचा असेल, तर त्यांचं नेहमीच आम्ही स्वागत करतो की मुळात आम्हाला सिग्मंड फ्राईड वाचायला आवडतो. आम्ही म्हणत नाहीये की तो समाजशास्त्रज्ञ नाहीये किंवा कार्ल मार्क्स हा आमचा सगळ्यांचाच असतो किंवा सगळ्यांनी तो बनवल्याशिवाय प्रश्नांची उकलच होत नाही. अशा वेळी हे डिजिटल मॅगझिन जे येते हे मॅगझिन सगळ्यांचं असेल की जे प्रस्थापित नसते. आणि मग याची तुम्ही जी मांडणी करताय ती खरंच मला आवडलेली आहे की रिअल हिरो आणि त्या संदर्भातल्या खरंच आपल्या भूमिका काही वेगळ्या असतील किंवा काही विशेष लिखाण आपण या ठिकाणी मागतो आहोत.
चालू घडामोडीवरती कोणी लिहित आहे, तरुण आणि सोशल मीडिया. वैज्ञानिक दृष्टिकोनावरती लिहित आहे, साहित्याच्या अनुषंगाने तुम्ही संत वाङ्मयाचा किंवा भाषा संस्कृतीचा याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करताय. दिनेश आत्मसंवादावरती लिहितोय. काय लिहितोय मला ऐकायला वाचायला आवडेल आणि खरोखरच तो आत्मसंवाद करतोय की हेही मी त्याला विचारणार. तर होतं काय, तुम्ही ज्यावेळी म्हणता की प्रस्तावित चौकट मोडणार आहे, तर मोडणार कशी हा प्रश्न महत्वाचा. तर होतं काय की आपल्याला एक सवय आहे आणि जे प्रस्थापित आहे त्याला आणखी इतर शब्द तुम्हाला सुचत असतील ते वापरत नाही. त्यात परत आपण आपली एक चौकट तयार करतो आणि त्यामुळे तुमचा शब्द वापरतो की जे प्रस्थापितर आहे, जे प्रस्थापित नसणारे त्यांना एक सवय आहे, चांगली की वाईट माहिती मला अनुकरण करायची. अनुकरण वाईट नसतं, अनुकरण जरूर करा, पण अनुकरण चिकित्सक पद्धतीने केलं. कुणाला तरी दैवत मांडून तुम्ही अनुकरण करू नका. दैवत मांडला की तुम्ही चुकता. मर्टन झाला नसता, मार्क्स झाला नसता जर त्यांनी त्यांच्या गुरुची चिकित्सा केली नसती. नाहीतर पार्सनच्या ठिकाणी प्रकारेवाद थांबला असता आणि मार्क्सवाद उभा राहिला नसता जर मार्क्सनं त्याच्या गुरुची चिकित्सा केली नसती. आणि त्यामुळे समोरची व्यक्ती कोणीतरी दैवत आहे आणि आयुष्यभर आणि पिढ्यानपिढ्या फक्त आम्ही अनुकरण करणारे आहोत. आमच्याकडे काही ठेवाच नाहीये की जो सांगण्यासारखा आहे आणि आपल्याला कुठून तरी ते इम्पोर्ट करायचं आहे. या भूमिकेतून जर तुम्ही डिजिटल मॅगझिन मध्ये लिखाण करत असाल तर तुम्ही नवीन काही करता आणि मग आम्ही आमच्याकडे कधी पाहणार हा महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे हे व्यासपीठ जे आहे ते मला खूप महत्वपूर्ण वाटतं. या वाटा आम्ही कधी झुंजाळायच्या हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही फक्त वाचतच राहायचं का? वाचन तर केलंच पाहिजे जरूरच. किंवा जे तुम्हाला रुचणार नाहीये, जे तुम्हाला पटणार नाहीये, किंवा जे तुमच्याही पेक्षा वेगळं जग असेल ते निश्चितच वाचलं पाहिजे. त्याचा नेहमीच आपण आदर केला पाहिजे. पण त्यानंतर मांडणी ही संपते ही भूमिका असते. आणि त्यामुळे अमोल सरांनी खूपच चिकित्सक मांडणी केली. मला ते शक्य नाहीये कारण मी काही ग्रासरूट वरती काम करणारा माणूस नाहीये. मी काही ठिकाणी मला ज्या ठिकाणी बोलण्याचा प्रसंग आला त्या ठिकाणी मी प्रत्येक सांगतो की मी काही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा माणूस नाहीये, कार्यकर्ता नाहीये. मला सामाजिक चळवळीचा अनुभव नाही, प्रामाणिकपणे मी सांगतो. पण थोडीफार मला समाजशास्त्रानं शिकवलं की चिकित्सिक पद्धती कशा पद्धतीने पाहायचं आणि त्याप्रमाणे पाहत गेलो. आणि त्यामुळे अमोल सर ज्या जाणीवेतून आणि जे त्यांचं भोवतालचं निरीक्षण आहे ते जितक्या चिकित्सिक पद्धतीने येतं त्या पद्धतीने मी तुम्हाला तुमच्याशी संवाद कदाचित साधू शकणार नाहीये. पण मला एक वाटतं की आजच्या डिजिटल युगामध्ये आपण उतरणं हे फार आवश्यक आहे. कारण वेगळ्या पद्धतीने मांडणी होत आहे जी बऱ्याच वेळा प्रस्थापित जो तुम्ही शब्द वापरला त्या प्रस्थापित व्यवस्थेला पूरक पद्धतीने मांडणी होत असते. दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक एकजिनसेचा प्रयत्न चाललेला आहे आणि ही सांस्कृतिक एकजिनसा निर्माण करत असताना मला नेहमी दोन शब्दांची फार भीती वाटते. युनिटी आणि इंटिग्रेशन. खरं तर युनिटी तुमच्याही याच्यामध्ये आहे. तुम्ही बोलता युनिटी संदर्भात, तुम्ही बोलता नेतृत्वाविषयी, तुम्ही बोलता उद्देशांच्या विषयी, तुम्ही बोलता सामाजिक परिवर्तनाविषयी. पण ज्यावेळी तुम्ही युनिटी आणि इंटिग्रेशन विषयी बोलता त्यावेळी मला भीती का वाटते? कारण युनिटी आणि इंटिग्रेशनचं तुमचं माध्यम, तुमची उद्दिष्ट आणि तुमचे मापदंड होते आणि ते मापदंड, ते उद्देश जर आपल्यावरती लादले जात असतील तर नेहमीच एकात्मतेखाली बराच मोठा समाजातला वर्ग हा दडपला जात असतो आणि अशा एकात्मतेला शोषणाचा इतिहास असतो. एकंदरीत आजचे जर प्रयत्न बघितले तर त्या पद्धतीने
कालचे म्हणजे लोक किती आता ते आपल्याला हास्यास्पद वाटतं, पण काही लोकांच्या दृष्टिकोन खूप गंभीर मुद्दा असतो. म्हणजे एकात्मतेचे मापदंड काय ते मी सांगतो आणि मी एक सामान्य अगदी उदाहरण सांगतो की खूप तात्विक वगैरे पण मला जमलेली असतो की खाल एक सहज व्हॉट्सअपचे अनेक ग्रुप आहेत, नायाला असतो तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हावं लागतं. अशाच एका ग्रुपमध्ये एक मेसेज होता आणि जो अफगाणिस्तानच्या आजच्या सध्या परिस्थिती होता की अफगाणिस्तानमध्ये 53 रुपये पेट्रोल आहे, पण तरी लोक देश सोडून बाहेर पडतात. तुम्हाला पेट्रोल स्वस्त हवा आहे की देश सुरक्षित हवा, त्याचे दोन मुद्दे आहेत. आता हे लोकांना पडतंही बऱ्याचशा, अगदीच गाफील राहू नका. ते आपल्यापैकीच आहेत, म्हणजे प्रस्थापित तरच आहे, जे प्रस्थापित नाही आहे ही मांडणी प्रस्थापित करतात आणि हे आवडतं प्रस्थापित करणं. म्हणजे प्रश्न माझ्यासारखाच एवढा आहे की आता आमचा मापदंड अफगाणिस्तान का? आम्ही सगळे अफगाणिस्तान अशी तुलना करून ठेवायचं का? बाकी सगळे चिकित्सक प्रश्न राहून देत पाहतो, पण मापदंड कुठे? आणि अशा वेळी मग आमचं डिजिटल मॅगझिन करणार काय हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मग आमचं डिजिटल मॅगझिन हे आमचे अनुभव, जो दिनेशचा लेख आहे आत्मसंवाद, खरंच आम्ही कशा पद्धतीने आमच्याशी आत्मसंवाद साधणार आहोत हा महत्वाचा भाग आहे. बरं, संस्कृती हा शब्द मी नेहमीच भीती वाटते आणि त्याची सांस्कृतिक, तर हे सगळे राजकीय शब्द आहेत, पॉलिटिकल टर्म्स, संस्कृती, सांस्कृतिक वगैरे. पण तरी देखील सांस्कृतिक ठेवा हा अमुकांच्याकडेच असतो, इतिहास तमुकांनाच असतो आणि आम्ही फक्त त्याचे पाईक असतो. ही भूमिका घेऊन आम्ही कुठेपर्यंत जगणार आहोत. आमची ही सांस्कृतिक जे काही सांस्कृतिक इतिहास असेल तो समृद्ध असतो, फक्त त्याची मांडणी करण्याची आवश्यकता असते. मला अपेक्षा आहे की कुठेतरी ह्या डिजिटल मॅगझिन मधून ही मांडणी आली पाहिजे. याचं साधं उदाहरण ते बऱ्याच वेळा असं म्हणतात की भारतातील सांस्कृतिक विविधता जी आहे त्या सांस्कृतिक विविधतेतलं ऐक्य जे आहे हे विलक्षणीय आहे आणि भारत ते ऐक्य आणि एकात्मता टिकून ठेवू शकला. याचं कारण जर काय असेल तर भारतीय सहिष्णू आहे. बरोबर आहे, पण भारतीय सहिष्णू आहेत म्हणजे कोण आहे? सहिष्णुतेची व्याख्या काय? आणि मग मला काय जाणवतं की भारत सहिष्णू आहे याचं कारण जर काय असेल तर भारतातले विविध धर्म जे आहेत, मग तो हिंदू धर्म असेल, तो बौद्ध धर्म असेल, तो जैन धर्म असेल, तो मुस्लिम धर्म असेल, ते स्वीकारणारे जे लोक आहेत ते प्रस्थापित आहेत. आणि त्यामुळं आम्ही धार्मिक अस्मितेमध्ये गुंतलो नाही कधी. आणि म्हणून मला बऱ्याच ठिकाणी ज्यावेळी मी क्षेत्रीय अभ्यास मी फील्डवर करायला जातो त्यावेळी मला विलक्षण एक गोष्ट कुठली जाणवते की जिथे जिथे भटक्यांच्या वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये मी अनेक ठिकाणी पाहिलं आणि तुम्हीही पाहू शकता की त्या वसाहतीमध्ये मला हिंदू देवतांची मंदिरे दिसली, तिथं मला दर्गा दिसला, सूरज आकाश कोल्हापूरच आहे त्यामुळे तो सांगू शकेल जास्त. तिथे मला काही लोक बायबलची प्रार्थना करणारे आढळले. मला मी तिथं मुस्लिम धर्मीय आहे, तिथं बौद्ध धर्मीय आहे, तिथं हिंदू धर्माची आराधना केली जाते आणि शेवटी ते लोक आत्मवादी हे आम्ही इथून फॉलो करणार आहे. सहिष्णुता टिकवली असेल तर या प्रमाणात टिकवली. ती ना तर हिंदू धर्माने तुमच्या तथाकथित टिकवले, त्या मुस्लिम धर्माने टिकवलेली नाही किंवा ख्रिश्चन धर्माने टिकवलेली नाही. आम्ही सगळे धर्म आपलेसे केलेले. तुमच्या डिजिटल मॅगझिन मध्ये प्रस्तावित लिहित असताना त्यांनी हे भान ठेवलं पाहिजे की आमची मांडणी आम्ही करत असताना आमचा इतिहास हा तुमच्यापेक्षा वेगळा आहे.
विविधता जी आहे ती विविधता ही तुम्हाला स्वीकारावी लागेल. आमचे प्रश्न पण शेतीचे प्रश्न अमोल सरांनी त्या संदर्भात खूप चांगली मांडणी केली की हे प्रश्न आणि तुम्ही जागतिक पातळीवरती जे प्रश्न मांडता त्याची परस्परांची सांगड जरूरच आहे, पण त्यातून येणारा आमचं दुखणं आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचं. आणि बऱ्याच वेळा आपण ह्या डिजिटल युगामध्ये यांची मांडणी कशी विपर्यास पद्धतीने केली जाते किंवा प्रश्नांना बेदखल कसं केलं जातं त्याची दखल केल्याचं काम हे आम्ही करणार आहोत. ही भूमिका आमच्या डिजिटल मॅगझिनची असली पाहिजे. डिजिटल मॅगझिन मधून आम्ही आमचे छोटे मोठे अनुभव मांडले पाहिजेत की ज्याच्यातून भारतातली जी विविधता आहे ती विविधता आम्ही परत एकदा प्रतिष्ठानं समोर आणतो. ती सामाजिक विविधता आहे, ती सांस्कृतिक विविधता आहे, ती आर्थिक विविधता आहे किंवा संस्कृती ही आर्थिक व्यवस्था ठरवत असते, धर्म नसतो ठरवत. पण त्याचा इतका विरखा आपल्यावरती आता निर्माण केलेला आहे की आपणही आणि बऱ्याच वेळा अभ्यास देखील मांडणी करत असताना बऱ्याच वेळा सांस्कृतिक विषयांच्या वरती मांडणी किंवा संस्कृतीची मांडणी करत असताना ते धर्माची चौकट ओलांडायलाच तयार नाही. आणि म्हणून एखाद्या प्रदेशाची संस्कृती ही सारखी असते याचं कारण काय असतं तर त्यांची अर्थव्यवस्था सारखी असते. बऱ्याच वेळा तिथे धर्म हे विभिन्न असतात आणि त्यामुळे धर्म आमची संस्कृती ठरवत नसतो. धर्म जरी ठरवत असला तरी तो त्या संस्कृतीचा एक छोटासा टप्पा असतो तो ठरवत असतो. मला वाटतं की या पद्धतीने कुठेतरी आमचं सामाजिक आर्थिक जीवन आमचे प्रश्न हे डिजिटल मॅगझिन आहे ते मांडेल. हे निश्चित स्वागतार्ह आहे की तुम्ही या पद्धतीने काम करताय. किंवा मला अधिक कौतुक काय वाटतं की जो सरांनी सुरुवातच केली आहे सरांनी की बेकारीचं फार मोठं गंभीर प्रश्न आहे पण तुम्ही खूप हसतमुख दिसताय. कदाचित तुम्हाला प्रश्न जाणवत असेल सतावत असेल पण तो तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. माझ्या वेळी आणि प्रामाणिकपणे कबूल करावं काही लोक कबूल करत माझ्या दृष्टीने अर्थात हा त्यावेळी खूप महत्वाचा आणि म्हणून मी जे काही वेगळे प्रयत्न करत होतो त्यासाठी मी छोटी मोठी वैयक्तिक अनुभवांच्यावरती बोलायचं नसतं पण तरीही मी एक छोटीशी नोकरी बघितली पडते. अशा वेळी तुमच्याकडे पाहताना आणि ज्याचे बरेचसे लोक अगदी म्हणजे ज्याला काय म्हणतात की ज्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे की ते बेकावरती बोलत नाही म्हणजे स्वतःच्या बेकार असणं ही खूप आनंदाची बाब आहे. तुम्ही जरूर अर्थार्जन केलंच पाहिजे. हे सरांनी तो मुद्दा सांगितलं की भौतिक समृद्धी ही नाकारू नये आणि नाकारायचीच नाही. भौतिकदृष्ट्या समृद्ध असं फक्त चंगळवादाच्या आहारी गेले असतात आणि त्यामुळं अधिकाधिक आर्थिक प्रगती करणं हे काय वाईट नाहीये. पण हे प्रश्न तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचे न बनताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने काम करताय. समाजामध्ये जाऊन काहीतरी वेगळं करण्याची तळमळ आहे. अशा वेळी ह्या डिजिटल मॅगझिनकडे आणि तुमच्या एकूण प्रयत्नाकडे मी या पद्धतीने मी पाहतोय की मुळात तुमची भविष्यातील वाटचाल ही या पद्धतीनं असेल अशी मी अपेक्षा करतोय की तुम्ही आता अनुयायाच्या भूमिकेमध्ये राहण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे तर तुम्हाला नेतृत्व करायचं आणि त्यासाठी मी या डिजिटल मॅगझिनचं स्वागत करतो की आम्ही लिखाणी करू आणि लिखाणासाठी आम्ही व्यासपीठ निर्माण करू. आतापर्यंत काय व्हायचं की व्यासपीठ तुमचं आणि फार तर त्या व्यासपीठावरती आम्हाला स्थान द्या म्हणून विनंती करू. मग मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर मग आपण उपेक्षित आहोत. पण ही जी तुम्ही नवीन भूमिका घेताय की व्यासपीठही आमचं असेल आणि मांडणीही आमची असेल तर हे निश्चित स्वागत आहे. म्हणजे आम्ही कुठेतरी आता मालक नाहीये मक्तेदार नाहीये पण आम्ही कुठेतरी निर्मकाच्या भूमिकेमध्ये आम्ही निर्मितीच्या भूमिकेमध्ये आम्ही आणि या दृष्टीनं हे तुमचं पाऊल आहे. हे तुमचं पहिला याचा अंक येतोय त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन. या मॅगझिनचं स्वागत करतोय.
समाजशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहित आहे की आपण वेगळ्या पद्धतीने नेहमी बोलत असतो. किंबहुना आज सर्वच सामाजिक शास्त्र ही आंतरविद्याशाखीय झालेली आहे. आणि केवळ सामाजिक शास्त्रच नाही आहे, भाषा देखील ही आता केवळ एका विशिष्ट पद्धतीने वाटचाल करत नाहीये. साहित्य आणि मांडणी हे अत्यंत महत्वाचं असतं, कारण त्यातून समाजामध्ये आंदोलन घडत असतात आणि सामाजिक परिवर्तन विधायक पद्धतीने आपण घडवू शकतो. त्याचे दाखले म्हणून आपल्याला अगदी गौतम बुद्धांच्यापासून सुरुवात करून चार्वाकांच्या नंतर महात्मा फुले, आंबेडकर आणि इतर सर्व तत्कालीन जे काही सुधारक आहेत ते तिथपासून नंतरच्या टप्प्यामध्ये दलित पॅंथरच्या चळवळीच्या माध्यमातून झालेली मांडणी आणि तदनंतर जी काही आपण सगळी आलेली आत्मकथनं पाहतोय, म्हणजे बलुतपासून सुरू होऊन अगदी उपरा आणि उचल्यापर्यंत आणि असंख्य हे अनेक लोक अगदी आजपर्यंत ही जर सगळी पाहिली तर त्यांनी कुठेतरी जी प्रस्थापित मांडणी जी होती ती मोडून काढली. आणि त्यामुळे तुमचा शब्द तो प्रस्थापित हा मला भावला. म्हणजे प्रस्थापितरांचं तुम्हाला हे मॅगझिन आणायचं आहे तर हा इतिहास तुम्ही विसरू नये की साहित्याला कशी कलाटणी ही दलित साहित्याने किंवा आत्मकथनाने दिली. अन्यथा मराठी साहित्य संमेलन हे त्याची दखलच घ्यायला तयार नव्हतं. आणि मग आता मराठी साहित्य संमेलनाला देखील ते व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं लागलं. त्यातूनही मग नवीन मांडणी आली की मराठी साहित्य संमेलनच का, मग आमचं द आग्रा दलित आदिवासी हे साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, या भूमिका ज्या आहेत त्या काही अवघ्या नाही आहेत. आणि म्हणून मी सांगितले की मला एकात्मतेची इंटिग्रेशन आणि युनिटीची भीती वाटते ही त्या आधारे ते सगळं अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरच का मांडायचं, आम्ही का वेगळ्या व्यासपीठ, आणि ते म्हणजे ते कुठेतरी देशद्रोही ही भूमिका असू नये. आणि त्या अर्थाने मी या मॅगझिनकडे पाहतोय. माझ्या खूप शुभेच्छा आहेत किंवा आमचं नेहमी सहकार्य राहील. त्यासाठी जी जी काही मदत असेल ते आम्ही आमच्या परीने करू. पण माझी खूप तीव्र इच्छा आहे की हे तरुण मुलांनी सुरू केलेलं हे मॅगझिन आहे, ही मुलंही अशीच तरुण राहावं आणि त्याचं मॅगझिनही तरुण राहावं. आणि त्यासाठी आमचं जे काही सहकार्य असेल, शुभेच्छा तर असतीलच, पण शुभेच्छा ह्या फक्त बोलण्यात असतात. पण मी म्हणतो की ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला तुम्हाला मदत करता येईल, सहकार्य असेल ते आम्ही निश्चितच करू. पण हे मॅगझिन हे एका यशस्वी पद्धतीनं उभे राहिलेलं आणि प्रस्थापितरांचं मॅगझिन की ज्याला त्याची स्वतःची ओळख असेल असं उभे राहील की मी शुभेच्छाही देतो आणि अपेक्षाही करतो. आणि आपण मला या ठिकाणी परत संवाद साधण्यासाठी बोललं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. MA ला असताना माझा चौथ्या लिस्टला नंबर लागला समाजशास्त्र. सरांनी मला पहिल्यांदा विचारलं, मी लेट कमर होतो, आम्ही दोघंच जण, माझी केस वगैरे वाटले होते. आणि सरांनी मला विचारलं समाजशास्त्र काय आहे, अगोदर विचारलं काय काय करतो. तर मी असं की आपला पहिला दिवस सगळंच सांगून टाकलं. आणि सर त्यानंतर म्हणले याचा आणि मग समाजशास्त्राचा संबंध काय, तू यातून काय करणार. तर तो प्रश्न आणि आजची सरांची जी मांडणी झाली त्यातून सर नक्कीच तुमच्या ज्या काही अपेक्षा तुम्ही मांडल्या, मला वाटतं की याच्याच लाईनवर फक्त आम्ही खालच्या पायरीला आहोत. आम्ही याच पद्धतीने विचार करतोय की आपल्याला कुणालाही या ठिकाणी आपल्याला नाकारलं गेलं म्हणून आपण त्यांना कमी दाखवण्याचं असं नाही. फक्त एक आपलं व्यासपीठ असावं जिथं आपल्याला जे वाटतं आपण ते मांडू. त्याला भले 4 लोक चुकीचं म्हणतील, बरोबर नाहीये, त्यातून फ्रेमवर्क मध्ये बसत नाही. तुमचं फ्रेमवर्क तुम्ही तुमच्या गळ्यात घाला, आम्ही आमचं घालून तयार करू आणि घालून घेऊ. मग जे काय हरिपुरे असतील ते आम्हीच तयार करू, आम्हीच आम्हाला घालू. या भूमिकेतून आम्ही युवायांची मुळात तशी सुरुवात झालेली. अनेक युथ प्लॅटफॉर्म आहेत ज्यांच्याशी आम्ही स्वतः अनेक अशा संघटनांसाठी मी स्वतः काम करतो. मग हे सगळं पाहत असताना प्रत्येकात काही ना काही दिसून आलं किंवा मग आणि सर जसे म्हटले आता युनिटी आणि इंटिग्रेशनची भीती वाटते, तसं समाजशास्त्र झाल्यानंतर अभ्यास जसं जसं कळायला लागलं तसं मला ते बहुलतावादाची भीती वाटायला लागली. बहुलतावाद बाबा मत तुम्हाला जास्त पडली पाहिजे तरच नेतृत्व. मग मला प्रश्न पडायचा, ज्यांची गावात लोकसंख्याच कमी त्यांनी मग कधी ग्रामपंचायतला यायचंच नाही का. तर हा प्रश्न होता. मी अनेक लोकांना विचारला येतो
ॲज युजल पॉलिटिकल आन्सर्स मिळत आहे. आणि मला खूप भारी वाटतं दोघांना एकत्र ऐकून, कारण अमोल सरांबरोबर स्वतः आम्ही काम करतोय आणि सरांकडून आम्ही सोशलॉजी शिकलोय. तर मला थोड्या वेळापूर्वी आज भरून आलं. तर यानंतर आपण सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला एक छोटी आमच्याकडून गोष्ट. आता याच्यामध्ये सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामध्ये आम्ही एक गुलाब बुकमार्क आणि पेन्सिल येतो. पेन्सिल देण्यामागचं कारण पेनाने लिहिलेलं भरता येत नाही, म्हणून आम्ही फक्त पेन्सिल देतो. प्रश्न विनंती करतो. आम्हाला सरांना एक छोटीशी युवा आमच्या सगळ्या टीम मध्ये एकूण 21 लोक आहेत. त्याला आम्ही 5-6 लोक लीड करतो, बाकीची आमची जी सपोर्टिव्ह टीम आहे, आमची व्हॉलेंटियर टीम आहे. तर मी सरांना विनंती करेल की आज आपला हा पहिलाच कार्यक्रम होतोय शिबिरानंतर, तर आमचे जे काही मेंबर्स आहेत त्यांनाही तुमच्या हस्ते छोटी छोटी पुस्तके. मी दिनेशला विनंती करेल की तुम्ही, कारण या मॅगझिनवर आमच्या कोर टीमचेच फोटो आहेत. कदाचित खूप मोठं काम केल्यानंतर कुठल्या तरी मॅगझिनला आमचेही फोटो लागतील, तर त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायची. मी आकाशला विनंती करतो. निकिता आणि या ठिकाणी आमचे 2 स्वयंसेवक देखील आलेले आहेत. मी त्यांना एक सर्वांना गिफ्ट द्यायचे. प्रशांत मला स्वतः आणि खूप मुळात आता इथं समोर जे बसले त्यांच्याविषयी मी शेवटी बोलते की याच्यामध्ये बरेच सगळे जवळपास माझे मित्रच आहेत, काही मित्रांचे मित्र आहेत. याच्यामध्ये अजयची ओळख झालेलीच आहे. त्याच्यानंतर पाठीमागा अविनाश आहे, ज्याची 2019 मधून तहसीलदार पदावर तो त्याची वाट पाहतोय की त्याला कधी रुजू करून घेते, असा अविनाश आहे. आणि अविनाश स्वतः सुद्धा मेंटरिंगचं काम करतो एमपीएससीच्या मुलांसाठी, फक्त भरेटले जाऊ नये येते त्यासाठी तो काम करतो. खूप काही करतो. लिहितो, प्रवास करतो, शॉर्ट फिल्म्स बनवतो, खूप गोष्टींवर काम करतो. समोर आमिर बसलेला आहे. आम्ही स्वतः एपीयू मधून शिकलेला आहे. आता टीम तरुणाईबरोबर काम करतो आणि बऱ्याच ठिकाणी फॅसिलिटेटर म्हणून सुद्धा तो जातो आणि अनेक वर्कशॉपमध्ये सहभाग असतो. पाठीमागं बाबर सर आहे, माझा मित्र अजय आहे. अजय आम्ही फर्ग्युसनला सोबत होतो. ते मैत्री फाउंडेशन आणि इतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून काम करत असतात आणि बाकीचे आमचे मित्र परिवार. सो थँक्यू. मी आता वोट ऑफ थँक्स करून
काढून म्हणजे ते आम्हाला कायमच मार्गदर्शन करत असतात. त्याबद्दल मी आमदारांचा आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष कोळेकर सरांनी जसं सांगितलं की चिकित्सक वृत्तीनं तुम्ही लिखाण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही निश्चितच करण्याचा प्रयत्न करेल. आणि सरांनी त्यांचा वेळात वेळ काढून तिथं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सरांचा आभार आहे. आणि या मॅगझिनच्या संपादिका निकिता म्हणजे मॅगझिन कम्प्लीट करणं म्हणजे अगदी लेख मागून घेण्यापासून ते लेख एडिट करणं असेल त्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे PYFच्या कोर टीममध्ये आम्ही प्रत्येकाची जबाबदारी वाटून घेतली आहे. आणि ही म्हणजे सगळ्यात टफेस्ट जबाबदारी होती की ते लेख मागून घेण्यापासून ते अगदी एडिटिंग पर्यंत आणि त्याच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम म्हणजे अगदी सगळ्या पुढच्या चेअर्स वगैरे लावण्यापासून सगळ्या गोष्टी सगळ्या निकितानं पार पाडल्या. त्याबद्दल मी निकिता आणि निलेशचं सुद्धा आभार आहे. आणि जे लोक लाईव्हवर आता जॉईन आहेत त्यांचाही मी आभार आहे. आणि तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचाही आभार आहे. आणि अध्यक्षांच्या अनुभूतीने आजचा कार्यक्रम संपला असतो. जाईल ते थांबवून चहा आलेला आपण सगळे स्टॉप कसं करायचं हे लॉक कर एंड व्हिडिओ